नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। कहने से नहीं, साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है। क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। संभाजीनगर मध्ये वाढवली ते आपण बघतो मोठ्या प्रमाणात हिंदू सूर्य महाराज प्रत यांची साजरी होत आहे आणि आपल्यासोबत आहे काही सगळ्याचे अध्यक्ष काय सांगतात आज गेले कित्येक वर्षापासून हे महापुरुष होऊन गेलेले आहे, त्यांना आज बी आपण स्मरण करतोय।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, शिवाजी महाराज असो, जे काही महापुरुष होऊन गेलेले, जसे आज आपण महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करतोय 484वी. आज वाळूज महानगरमध्ये त्यांची जयंती साजरी होत आहे. गेले 14 मे 2023ला आम्ही जो सकदात्मक समाजाचा महामेळावा भरला होता, त्याच्यात सगळे समाज हे निवड महापुरुष एका समाजाचे नाही आहे. जे मानणारे सगळे महापुरुषा सगळ्यांचा असतो, एका समाजाचा नसतो. प्रत्येक जाती धर्माचा, सगळ्या आगडपगडी जातीचा महापुरुष असतो. ज्यांनी आपल्याला आज हिंदू धर्म काय, आपण त्यांच्यामुळे आज या देशात आहोत, या देशात आपण सुरक्षित आहोत. त्यांनी त्याग करून, संसाराचं पुन्हा त्याग करून त्यांनी जे आपल्याला दाखवलेलं आहे, हे महापुरुष होऊन गेलेले आहे. ज्यांना मानतात ते खरोखरच या आपण वाळूज महानगरमध्ये साजरी करतोय. अत्यंत अभिमान वाटतोय मला. वाळूज महानगरमध्ये आपण महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करतोय. प्रत्येक महापुरुषांची जयंती आम्ही साजरी करतो आणि आम्हाला बोलावं सर्व महापुरुष हे सर्व धर्मासाठी काम केलेलं आहे. आपण बघतात हिंदू सगळे महाराष्ट्र साजरे ते आपल्याला दिली आहे. हिंदू सूरज मेवाड रतन संत शिरोमणी, हिंदू शिरोमणी महाराणा प्रताप यांनी. कारण यांनी एक देशासमोर हा आदर्श ठेवलेला, एक मुठ्ठीवर लोक भील आणि राजपूत, 3000 लोकांची सेना आणि विशेष अकबरची त्यांच्या विरोधात 1.5 लाख लोकांची सेना. त्यांच्या विरोधात 3000 लोक लढत होते. त्यावेळेस अकबरकडे तोफा होते. त्या दिवशी हल्दी घाटीचं युद्ध ह्या परिणामावर होतं की अकबरच्या गोळ्यात दम जास्त आहे का राजपूतच्या छातीत दम जास्त आहे. त्यावेळेस गोळे छातीत धुंडत नव्हते, छाती गोळेला धुंडत होती. असं युद्ध अद्वितीय, अकल्पनिक, अविचारीय असं युद्ध जे झालेलं होतं ते हल्दी घाटीमध्ये झालेलं होतं. अशा 3000 लोकांनी हिंदू समाज रक्षण करण्यासाठी त्यावेळेस तिथं जे बलिदान दिलेलं आहे, ते बलिदान आजपर्यंत 500 वर्षाच्या इतिहासात कधीही पाहिलेलं नाही आपण. आणि हे राजा असे होते की ज्यांचा आपण जसं विचार, मी फक्त जास्त 2 मिनिटं घेत नाही. एक घोडा असतो आणि घोड्याला एक विशेष असतं, घोड्याचं एक पाय जखमी झाला तू उभा राहू शकत नाही. तर चेतक घोड्यांनी जेव्हा मानसिंगला भाला मारण्यासाठी जेव्हा महाराणा प्रताप हत्तीवर चढले होते, तर त्याच्या एका पायाला तलवारचा वार झाला होता. 3 पायावर उभं राहून चेतक घोड्यांनी महाराणा प्रतापचं वजन स्वतःचं 150 किलो, भाला, छाती, कोट वगैरे असं 250 किलोचं वजन घेऊन 3 पायावर त्यांनी 3 तास युद्ध केलेलं होतं. पण महाराणा प्रतापला खाली उतरू दिले नाही. त्यानंतर 36 फूटचा नाला पार करून त्यांनी त्यांचा जीव वाचवला. आणि हे जे महापुरुष जसं यांनी सांगितलं, यांच्या बलबुत्यावर, यांच्या भविष्यावर देश आणि संस्कृती जिवंत आहे. स्वतः इतकं शक्तिवान होऊन सुद्धा मांसाहार करत नव्हते आणि जंगलात राहून घासची रोटी खाऊन, घासची रोटी बनवून त्याच्यावर परत वीर भामाशाहसारखे त्यांना मित्र भेटले, त्यांनी सोनं दिलं आणि त्याच्यावर त्यांनी परत जो हिंदवी स्वराज गेलेला होता, जो अकबरने पूर्ण हिरवं जाळं पसरलेलं होतं, ते पूर्ण भारत त्यांनी परत भगवं केलं. आणि त्यानंतर आज हे महाराणा प्रताप यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली आणि त्याचा आदर्श सुद्धा शिवाजी महाराज घेत होते. तर ही जी जयंती काढतो ही सर्व समाजांसाठी आहे की आपल्या पूर्वजांनी जे बलिदान दिलं ते कधी विसरू नये माणसाने. आणि हिंदू धर्मासाठी जे जे वीर लोकांनी जो त्रास सहन केलेला आहे किंवा जी बलिदान दिलेलं आहे, तर ते लक्षात ठेवून आपण पण आपल्या धर्मासाठी वेळ राहिला पाहिजे, असं बोलून 2 शब्द सांगतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.